नमस्कार मित्रांनो, मी वैभव पाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवर. झाडीपट्टीतील नाटक, म्युझिक, कॉमेडी, लावणी, गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पाहत राहा झाडीपट्टी तरंग युट्यूब चॅनल. झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना. धन्यवाद. पाणी अडवा, पाणी जिरवा, माती अडवा, पाणी जिरवा, नाही तर मग एकामेकाला अडवा आणि एकामेकाची जिरवा. हा गड्यात पाणी आहे, मी पहिले फेकून देऊन देतो. हिरालाल पेंटर का हा जादूगार आहे का काय, तुम्हाला वाटण का हा असं असन का? मला स्टेजवरून गायब होता येते, पण मी तेवढे प्रोगीता आणत नाही. फुग्यातून कबूतर काढता ते सगळे काम मला करता येते, पण माझ्याकडे जादूगार म्हणून पाहू नका. मी नंतर तुम्हाला समजून सांगणार आहे का खरंच जादू आहे का. पण पहिले जादू पहा आणि नंतर शिका का खरंच जादूगार आपल्या इकडे येऊन काहीतरी बोलते. पण हे सगळे माझा बुद्धू बनवण्याचाच काम आहे. तुम्ही आता बनवत आहात, तुम्ही बनत आहात. आता एखादा जादूगार असला तर तो हिंदीमध्ये बोलतो जास्त, त्याचा येलपाडणा झाला तो. आपला तेवढा येलपाडता येत नाही. आता माझ्या पापत्य आहे. म्युझिक चालू. 1 2 3 4 5 6. आता मी प्रश्न विचारतो तुमच्याकडे. 6तून 3 गेले किती? सांगा जोराने. 6तून 3 गेले 3. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. आता 6तून 3 गेले. 1 2 3. 1 2 3 4 5 6. पुन्हा 6तून 3 गेले बा. 1 2 3. 1 2 3 4 5 6. पुन्हा 6तून 3 गेले. 1 2 3. 1 2 3 4 5 6. पुन्हा 6तून 3 गेले. 1
2 3 1 2 3 4 5 6 पुन्हा 6 तीन केले 1 2 3 1 2 3 4 5 6 म्युझिक चालू. मंडळाचे अध्यक्ष साहेबच आहेत ना. कोणते अध्यक्ष साहेब? तुम्ही. आणि बाबाजी काय आहेत? सदस्य आहेत. तुम्ही येता का तुम्ही येता स्टेजवर? येता तुम्ही? या ना एक मिनिटासाठी. पहा बाना तर तुम्ही असं म्हणाल का बाबा याला सांगून ठेवला होता त्याला सांग काय उगाच आहे का नाही. तर बाबाजीचं नाव काय? केशवजी महाराज. आडनाव पट्टे साहेब. तर मी तुम्हाला पते समजते? समजतेत का नाही? समजते. मग झाला. हो किंवा नाही हाच प्रश्न उत्तर होता आपल्याकडे. आता मी तुम्हाला हे 2 पत्ते दिले. हा कोणता कोणता पत्ता आहे सांगा? एक्का आणि सत्ता. हा एक्का कायचा हो ना सत्ता कायचा हो? कायचा रे? चिडीचा. आणि हा सत्ता होता. मस्त पत्ते पाठायत बे. आता आहे 2 पत्ते. इथं इथं काय पत्ते आहेत का? फूक मारून टाका थोडं. फूक मारा. फुका नको फक्त. हे 2 पत्ते आहे. आपण इथं ठेवले पत्ते. हा इथे काय पत्ते आहे का? नाही. आता इथं असं आपण झाकून ठेवला. मोठा काली कुठे? त्याला मला 1 2 3 गिली गिली गो. पा गिली गिली गो म्हणल्या. एक पत्ता गायब झाला. पहा कोणता? पहा बरं कोणता आला जी? कोणता पत्ता गायब झाला? पहा एक्का गायब झाला. एक्का कोणाच्या तरी खिशात गेलाय. बायानं पिशवी पावाची गरज नाही. माणसाच्याच खिशात गेलाय. 12 राशी आहेत. 12 राशीपैकी कोणाची तरी राशी येईलच. त्याच्यामुळे 1 2 3 म्हणजे मेष आहे, आपला धनु आहे, कर्क आहे, अशा राशी आहेत. वृश्चिक आहे, वृषभ आहे का नाही. पण हा पत्ता मेष राशीच्या माणसाकडे गेलाय. ज्याची मेष रास असेल त्यांना हातवर करा. मेषरासवाले. मेषरास म्हणजे त्याचं नावाची सांगतो मी. म्हणजे अंबादास आहे, अनिल आहे, म्हणजे अक्षरावर कोणी असतील तर त्याने हातवर करा. अनिल नावाचे माणूस कोणता आहेत? अनिल 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 नावाचे माणसं असतील त्यांनी स्टेजकडे या. हा या. तुमच्या खिशात गेला दादा. हा या इकडे या. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काय झालाय? चिडीचा एक्का गायब झालाय. कोणीकडे गेले दादा? तुमच्या खिशात गेला जी पत्ता नाही. असं कसा? मी तुम्हाला हाताने लावतो. तुम्ही तिथंच उभे राहा. तिथंच राहा. मी तुम्हाला हाताने लावतो. असं मारा. नाही आहे पत्ता खिशामध्ये. खोटं नको बोला. बाबारा भगवान लागल तर माझ्या अंगाला लाल तुम्ही. मोबाईल मध्ये वगैरे मोबाईल मध्ये ना तुम्ही खिशात हात टाकून बाबाजी त्याच्या खिशात हात टाका बरं. आहे का? नाही आहे. तो पत्ता तुमच्या मोबाईल मध्ये लपाडला तुम्ही. मोबाईलचा कव्हर काढा. नाही काढा ना. काढा मोबाईलचा कव्हर काढा. तुम्हीच काढा. काढा. नाही त्या कसं तरी असं पत्ता पा काढा. आहे का? सगळ्यांना धन्यवाद. जाऊन बसा. मला सांगा एक खेड्यातला माणूस. माझा बापही यायच्या वयाचा कास्तकार माणूस. बाप नाही माई नाही कोणीच नाही. पण ही कला जी आहे साधी गोष्ट नाही आहे. मला जादूचा मायाजाल पुरस्कार आहे पुण्याचा. आणि महाराष्ट्र राज्याने मला लोककला पुरस्कार देऊन गेल्या वर्षी 3 लाखाचा पुरस्कार मला मिळाला. म्हणजे खेळातला जरी असलो पण आपल्या लोकांना कसं वर्ग नेला पाहिजे, सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आता ही पहा
साधी पिशवी आहे. मुझे चालू. मी मुद्दाम नाही का या पार्टीसाठी आणला. ज्या बायचा नवरा समजा दारू पित असल तर हे व्यसन मोठ्या कामाची व्यसन आहे. म्हणजे किती नवरा परणारा असल आणि हे व्यसन जर सरळ झाली समजा तर नवरा जागच्या जागी थांबते. जिले जिले पाहिजे तर सकाळी घेऊन जाता शेवट. हा पहा माझ्याजवळ एक छोटा जादूगार आहे. तसा हा मला वाटते जेव्हा लहानपणी तुम्ही पाहिले असाल तर चेहरा याच्यासारखी दिसत असेल. बरोबर आहे. हा माझ्या मावशीचा पोरगा आहे. पण हा यांना बदमाशक्या बहुत ठिकाणी केल्या. कमी शिरालाल पेंटर हो म्हणून लोकांना चुत्या बनवत गेला. पण हा माझ्या मावशीचा पोरगा आहे. तो एक छोटी जादू दाखवता. म्युझिक चालू.
मुलींना बोलवतो. 3 मुली आहे, 5व्या 6व्या 7व्या वर्गापर्यंत. कोणते 3 मुली आहे फक्त, मुलं नाही. कोणत्याही 3 पोरी या लहान लहान या नाही मजा येते ना. या कोणत्याही 3 पोरी आहे. हा ये ना, या समोरच्या पोरी आहे. ये तू ये ते पोरगी या ये. हा या दोघे जण. तुम्ही मोठा नाही तुम्ही मोठा नाही. ह्या लहान पोरी या. हा ते बा उभी झाली होती ते पोरगी म्हणा. या नाही स्टेजवर यायला भेटते ना. हा या. एक झाली, पुन्हा दुसरी. ते मगानी पोरगी उभी झाली होती. येऊ तू इथे तुमच्या जवळची. एक झाली. या लवकर या. हा ये ये ये. हा ये ना. 2 झाले. हा लाजाचा काम नाही, माझा लग्न झालाय. ये ना. ते जाऊन बसली. ये लवकर. हा ये. येऊ द्याची तिला, येऊ द्या. ह्या बा 3 पोरी लग्न झालेल्या आल्या आहेत. एक येते. तुझं नाव? डिंपल. पूर्ण नाव? डिंपल संतोष घोरपडे. घोरपडे. तुझं नाव? प्रियल प्रभाकर घोरपडे. आणि तू? नैना सुधीर कुटुंबे. तू नाही नावस. आणि तू? प्रियंका. आणि तू? डिंपल. हा मी तुम्हाला जोरानं प्रश्न विचारतो, तुम्ही लगेच उत्तर द्यायचा. साधा प्रश्न विचारतो. हा पांढरी गाय पांढरा दूध देते. पांढरी गाय पांढरा दूध देते तर काळी गाय कसा देईल? काळा देईल. कसा देईल? हा मग पांढरी गाय पांढरा दूध देते तर काळी गाय काळा देते. त्याचा का चुकला? असतील तुमच्या गावी तशा काही. मी तुम्हाला सांगतो, आता माझा गणपती दुर्गा पूर्ण मस्करा माझा बुक राहते. काय लोकांना वाटतं की हिरापेठ नाटकं नाही करणे ह्याचा कोणता सोंग राहते. मी नाटकापेक्षा हे कार्यक्रम जास्त करतो, हे सगळ्यांना माहीत असेल. तर माझा चिमूरला यावर्षी कार्यक्रम होता. चिमूरला कार्यक्रम होता तर चांगले सुशिक्षित माणसं. आता या पोरीचा काही दोष नाही बरं, पण आपल्या घरची परिस्थिती कशी आहे. 3ही पोरी ज्या आल्या होत्या त्या चांगल्या प्राध्यापकाच्या असतील, कोणाच्या लेक्चराच्या असतील किंवा मोठ्या सुशिक्षित माणसाच्या असतील. 3ही पोरी आल्या, पण एकाही पोरीनं म्हणलं नाही का पांढरी गाय पांढरा दूध देते तर काळी गाय पांढराच दे. अजिबात नाही. 3ही पोरीने सांगला का पांढरी गाय पांढराच देते तर काळी गाय काळाच देते. आपण पोराला किती शिकवतो याचा महत्व आहे बरं. म्हणजे काही पोरी विचार नाही करता बरोबर उत्तर देऊ शकते. या पोरीचा दोष नाही आहे. त्याला वाटलं का आपण झाला काळा म्हणलं तर आपणही काळाच म्हणावा. हा तुमचा दोष नाही. पांढरी गाय पांढरा देते तर काळी गाय काळा पांढरा देईल आहे का नाही. हा आत्ता हो म्हणते. लग्न झाला का तुझा? तुझा लग्न झाला का म्हणतो? आता घेऊ ना अशी हो ना. हा तू येते ना. तुझा लग्न झाला? हा नको करू चल नंबर. तुझा पुढच्या वर्षी आहे म्हणत नाही तुझं लग्न. असा मनोरंजनाचा कार्यक्रम दादा. तुम्ही कीर्तनच नको म्हणत राहा, कारण का जादू झाल्यावर मी कीर्तन करणारच आहे. आता तुम्ही कीर्तन कसं राहते तुम्हाला माहीतच होईल नंतर. गाणे गिणे माझे सईमाया सजनीपासून सगळे गाणे माझे घेणं होणार आहेत. याचा काय चिंता करायची गरज नाही. आणि राष्ट्रसंत माझ्या मागे उभे असल्यामुळे मला काही चिंता नाही आहे. तर हे बाय, ही आपल्याकडे झोरी आहे. ही खाली झोरी आहे. काय दिसत आहे का? तर खाली राहील तर का दिसले फुलका? खाली तर आहे का? आहे ना. फुल दे. हा फुल घ्या आता. टाक फुल. दिसत आहे? फुल दिसत आहे का? तुला फुल दिसत आहे? हा तू टाकून दे. दिसत आहे फुल? हा तू टाक. फुल टाक. बरोबर टाका. फुल दिसत आहे का? चांगला डोळे भारून पाय. हा तू पाय. फुल हो का पैसे हो तू सांग. इमान मनातून सांग. पैसे का फुल हो? पैसे का सांगते सव बाई. फुल हो का पैसे हो तू? फुल तू सांग. फुल. आणि हे म्हणते पैसे होत का होत? हा चांगली पाय. फुल दिसत आहे का पैसे दिसत आहेत? हा खोटी का बोलतेस?
बा पैसे का काय तर दाखवतो हे धरून ठेव काय धरणं तुला हातात दोन्ही हातात धर काय नाव आहे तुझा नाही ना तू पायावर उपर गेल धर हे धरून ठेव आता यायले वाटत असेल का आम्हाला कावला दिसत तुम्ही पायावर उतले आता का होईल हा आता पाय यायला का दिसते हो हा फुल फुल तुला बघ फुल आता फूक मारतो पाय ये तू जवळ हा आता तू पाय पैसे का फुल पैसे आहेत पहा हेही पायावरच आहे धरून ठेव काम जमते का नाही हा मग असं आहे हा जमते आता हे आली रंगात आली आता तिला पैसे दिसत आहेत ना हे घे आता ह्या दोनही पोरी पायावर आहेत हिच्या नशिबात अजूनही नाही का फुलच आहे पाहा तुम्ही काय फुलच आहे ना डोळे बंद कर फुक मार आणि माझं नाव घे जय हिरालाल पेंटर म्हण आला का आला आले पैसे पा हे पा तू हातात ठेव म्युझिक चालू ठेव दादा मारली फूक मार फूक आता पुरे पैसे गायब करतो पुरे पैसे गायब झाले हा तुमचा हेवा तुला हे घ्या म्युझिक चालू टाळ्या वाजवा आता आता लहान लहान 3 पोरं या मोठे नाही हा तू घे सरकारचा नियम आहे 1 नाही तर 2 ठेवा 3च पाहिजे आपल्याजवळ आले का ये येतो तू हा अबे तू हात कोटी लावतेच बे याचा आवाज जास्त ठेव जा तुझं नाव निशांत हा निशांत निशांत तुझं नाव कोणत्या वर्गात आहेस मॅट्रिक मध्ये काढून गेलास आबा 17 नंबरचा फॉर्म भरला तर मॅट्रिक मध्ये बसतात ते धंदा धरला लोकांना आता हा एक मग त्याच्यातला म्हणलं हाही असेल म्हणलं तुमच्यातला तू पोरगोस का पोरगा हा बागा दिसल्या म्हणून म्हणलं मामाची भाषी कोण मेवणी मामाची भाषी जोरान म्हण मामाची भाषी मामाची भाषी हा मामाची भाषी हा लक्षात ठेवायच्या या गोष्टी जोरान सांगा मामाची भाषी हा तुम्ही काय बोलता ते आहेत ना स्टेजवर पा हा एक आपल्याजवळ बाल आहे हा असं म्हणत ना बी येते तू कसं वाटते रे हा कसा जोरान सांग कसा वाटते हा म्हणते लुदलुदा वाटते म्हणते बाबा हा नवीन शब्द आहे याला लुदलुदा लाटगत आहे तुला कसं वाटते रे
नरम गरम का दुधा हा नरम हा कडक आहे बाय का नरम आहे हा नरम हा. तुला का नाव वाटते धनाच्या फुले आतापासून एवढ्या दाबतेस का बाय हाय विनोदातून कार्यक्रम झाला तर मजा येते दादा नाही तर काय होतं लोकांना काय होतं समजतात लक्षात ठेवा एवढे जादू दाखवल्याला यायला काय बायाला वाटत असेल का याच्याजवळ काहीतरी आहे असा जर रस्ता का नाही ह्या नाटकातल्या जेवढ्या नट्या आहेत का नाही सप्प्याला गायब करून मी मालडोकरी ठेवलो असतो तसा होत नाही लक्षात ठेवा हा नलम आहे हा नलम आहे ना दम नलम मामाची भाषी कोण मेवणी मामाची भाषी हा असं सांगायचं हा अबे तर तिला तू राहू राहू त्याचीच हा नाही का आपल्या काकाला का असं तसं करणार आहे हा धरून ठेव बाला हा बाल तू ठेव असा हा तर आपल्याजवळ एक जादूचा डब्बा आहे आता हे 2-3 प्रयोग झाल्यावर मी मोठी जादू दाखवतो आणि नंतर जादू समजावून सांगणार आहे का खरंच जादू आहे का तर तो तुझ्याजवळ काय आहे बाल हा बाल म्हणजे काय होते चेंडू तर तो बाल नाही का तू येतं टाकलास बाल हा. आता हा तुझ्या हातात ठेव तिथला बाल यांना काढला बरोबर है मैं बरोबर सांगता हूँ तुम बरोबर आएक ना बाद में तुम बोलेंगे कुछ सांगा नहीं हमने कुछ सुना नहीं तो बरोबर आप ध्यान में रखना मैं क्या सांगता हूँ तो और तू बरोबर आएक ना हाँ बाल कहाँ रखा आपने या बाल रखा है तो क्या बालापासून आता मी साप बनवणार आहे करू नको सर अब मी नाही धरा येतानी आलास तर आता लवकर फाटली का करू नको याव ना मी साप काढणार आपण कोणता काढू दे सांगा पा माझ्याकडून येथून एका 5-6 प्रकारचे निघू शकतात नाग धामण निघू शकते तर मग तू वाशा काढू का धामण काढू का नाग काढू वाशा सगळ्या टाळ्या वाजवा थांब ना हा 1 2 3 करू नको खरं खरं सांग इकडे ना खरं खरं सांग साप हो का काय हो पाय पहिले काय फुलं आहेत ना काळ वरून फुल काढ वरून हातात काय ना हात काय शाबास हा टाक त्याच्याकडे कुर्या सदा मंगलम शुभ मंगलम आज या पवित्र ठिकाणी नवरा नवरी तयार आहे पण नवरी तयार आहे का नाही माहित नाही आता नवरीच्या गळ्यात हार टाकला पण नवरदेवासाठी नवरी हार टाकणार आहे तर बरोबर पाहिजे हारच हो काढतेस का तू तर हार निघालच तर लग्न लागल नाही तर लागणार नाही तर म्युझिक चालू करा ठेवलो ना आता करू नको पण तो बाल का माहित आहे का या पोरानं बाल तिथं टाकला ऐकून घ्या बाल तिथं टाकला पण तो बाल नाही काही याच्या पोटात गेलाय याच्या पोटात कारण यानं काढला होता साप गेला इकडे दादा मी तो बाल याच्या कानातून काढणार आहे तू एक काम कर आणि याच्या कानाला हळूहळू नाही तर साप कावता की तू आजची ना धोरण नाही तुझ्याला मात्र हा म्युझिक चालू करा लहान मुलं झाले
तुमच्या गावात एखादी 11वी 12वी ग्रॅज्युएशनवाली पोरगी असेल तर उभी व्हा बरं. एखादी मुलगी कोणती उभी आहे ग्रॅज्युएशन जास्त शिकलेली मॅट्रिकच्या वर अशी एखादी मुलगी आहे का तुमच्या गावात 12वी? हिम्मत करा, लक्षात ठेवा. आज माझी मुलगी दिल्लीला आहे, जावई माझा नेव्हीमध्ये आहे, पण मुलगी कधी तर म्हटलं का नाही कोणत्या कॉलेजमध्ये असेल तर ती पोरगी माझी उभी होत होती. अशी मुलगी तयार झाली पाहिजे. एखादी मुलगी होते का तयार तिथल्या तिथं? ते हो का? तू तर पोराला धरून आहे ते बाई. ते नव्हे ते लेकरा बाळाचे आहे हो. तुमच्यातले आहे का हो एखादी बाई मुलगी एखादी 12वी ग्रॅज्युएशनवाली वगैरे कोणती असेल तर उभी व्हा ना. कोणती वा, हिम्मत करा, स्टेजवर याची हिम्मत करा फक्त. ते म्हणत असत तू जा. हा शाबास, 2 पोरी तयार झाल्या. कोणती एक या, एकच या शेवट. हा ये ना वा, तू येव तू ये तू. ते लाजली पोरगी बिचारी. हिम्मत करा नावर स्टेजवर याची. झाशीच्या राण्या कशा बनाल तुम्ही? हा भारताच्या पंतप्रधान बाई झाली, राष्ट्रपती बाई आहे, आता नाही म्हणाल तर आता उपमुख्यमंत्री बाई झाली. बाईने हिम्मत केली पाहिजे, अशा पोरगी स्टेजवर आल्या पाहिजे. म्हणजे काय नाव आहे? पूर्ण नाव? आडनाव? खाले. आता माझे आडनाव म्हणजे माहीत नाही. आता हिराल पेंटर मुलं मला ओळखतात, पण हिराल सहारे आडनाव कोणाच माहीत नाही. जेव्हा तुम्ही माझी कॅसेट पाहिला झाडीचा हिरा मानाचा तुरा, तेव्हा सहारे आडनाव दिला तिथं. देवेंद्र दोडकेंनी कॅसेट काढली होती तेव्हा. तर बाई तुम्ही बहिणी किती आहात? एक बहीण एक भाऊ. मी थोडीशी जादू करणार आहे हा, आणि तुला गायब नाही करत. जादूला लोक खूप घाबरतात, म्हणून तुम्हाला सांगतो का जादू नाही आहे माझे मा. लक्षात ठेव. हिरालाल पेंटर का बोलला म्हणून लक्षात ठेवता. मी मेल्यावर तुमच्या लक्षात येईल का हिरालाल पेंटर कसा होता. आता ही माझ्याकडे तलवार आहे. ही तलवार ही अशी आरच्या पार जाते. हीच तलवार मी तुझ्या पाण्यातून आरच्या पार काढणार आहोत. हा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ठीक आहे ना, जाऊन बस. म्युझिक चालू.
दाखवतो तसे मी बाटल आणि ग्लासाचा दाखवलो असतो, पण तुम्ही मागे बसले असल्यामुळे मी नाही दाखवू शकत. याचं कारण तुम्ही उठू नका, कारण तुम्हाला जागा नाही भेटली, तुम्ही बसले चांगलं आहे. नाही तर एका बाटलाच्या मी 8-8 बाटला बनवतो आत्ताही, पण तुम्ही आता बसल्यात म्हणून मी तो प्रयोग दाखवत नाही. असो, आता शेवटचा प्रयोग दाखवतो, नंतर मी जादू समजून सांगतो. टाळ्या वाजा सगळ्या. टाळ्या वाजवा. आता लगेच मी आता जादू समजावून सांगतो का जादू होते कशी. कोणाच्या वेळी जादू राहत नाही. हा तुझा हालते ना रे, हा पाहिला रे खाली येते ना रे, हा पळेल खाली पाय. हा मार बरोबर. का तुले कोरोना झाला का बे? हा का होता लावलास ना? हा का रे? जादू काही राहत नाही. हा जसा माझ्यावर गुच्छ आहे, गुच्छ 1 2 3 म्हटला, आता पा हा दुसरा गुच्छ आला तर होते कसा लक्षात ठेव जा. हा इथं टाकून ठेवला होतो असा. हा पा कोणाला माहित आहे का केला हिराला पेंटाचा का नाही, फक्त वर्डाचाच काम आहे असा. झाली जादू. तर असे 101 प्रयोग आपल्या जवळ राहते, लक्षात ठेव जा. मी त्या दिवशी जादूचे प्रयोग मी डेहराडूनहून आणले, उत्तराखंड वरून पार्सलला बोलावले होते. एवढे प्रयोग आहेत दादा का म्हणजे माझ्या गाडीमध्ये जागा नाही, एवढे प्रयोग आहेत माझ्याजवळ. पण तेवढे दाखवायला मला सुद्धा वेळ न राहिला नाही. आता हा जो प्रयोग आहे, माझी मुलगी दिल्लीला आहे, तर जावयासोबत मी दिल्लीला त्या जादूगाराच्या घरी गेलो. राजकुमार जादूगार आहे. त्यांनी सांगितलं का पेंटर साहेब कोणते कोणते जादू पाहिजे तुम्ही माझ्याकडून घेऊन जा.
त्याच्याची तेथूनच दिल्लीहून जादूचे प्रयोग आणले. म्हणून ह्या जादूवर कोणाचा विश्वास, तुम्ही किती विश्वास आहे मला माहित नाही. आता जादू दाखवलो मी, जादूवर किती लोकांचा विश्वास आहे असे हात वर करा बरं. म्हणजे कोणाचाच नाही आहे. म्हणजे समजलं का, तुमचा गाव आता साक्षर झाला. आता जादू गिदू म्हणला का त्याची ऐशी शिकवून टाकतील हे आता लोक. कारण का हिरालाल पेंटर आम्हाला समजून सांगला का जादू का होते. आता मी तुम्हाला समजून सांगणार आहे जादू. एक पत्ता कुठा आहे का, माझ्याजवळ 4 पत्ते आहे. हे घरच्या घरी पत्ते बनवा तुम्ही. हे पा, आता हे जादू बनवायची कशी शिकवतो मी. हे 4 पत्ते आहेत, 4 कलरचे. पण हा पत्ता कायचा आहे रे, चिडीचा. बाकीचे अस्मान, मीठ, बदाम. आता मग हा शेवटचा पत्ता जो आहे चिडीचा पत्ता मी काढतो ना, हा खाली पत्ता आहे गोलवाला, खाली पत्ता. आणि हा पत्ता काढून ठेवला. आता माझ्याजवळ किती पत्ते राहिले ओरिजिनल, 3. एक निघाला ना. आता फूक मारली, सगळे पत्ते नाही का कोरे झाले. झाले कोरे. पुन्हा हा पत्ता ठेवला येतं, पुन्हा कोरा पत्ता काढला, पुन्हा फूक मारली, जेवढे होते तेवढे पत्ते आले. दीपा ताक कसा कसा करायचा सांगून ठेवतो. बापा मा घरी चाललीस का, येशील का नाही. कीर्तन आहे बरं अधिक. तर पत्ता करायचा कसा लक्षात ठेवाल. ही ओरिजिनल पत्ती आहे, पण खरी बदमाशकी या 3 पत्ते मध्ये आहे. मी काय केलं माहित आहे का, हे एका बाजूला असं रंगवून ठेवलं. हाही तसाच आहे ना, हाही तसाच आहे. फक्त ठेवताना असं ठेवा, असे 4 दिसत आहेत. हा पत्ता येतं ठेवा असा. ओरिजिनल पत्ता बाहेर काढा, याले उलटे पाळा. जे रंगवलेले सप्पा खाली गेले. काची भुरक्याची जादू आहे का महाराज, बरोबर आहे का नाही. कारण का सत्यपाल महाराज आणि मी, तुम्ही लक्षात घ्या, सत्यपाल महाराज सातखंजिरेवाले, मी आम्ही मित्र आहो पहिलेपासूनचे. तुटे महाराज, सत्यपाल महाराज, तुषार सूर्यवंशी माझ्यापेक्षा लहान आहे. तर हा असा जादूचा खेळ राहते. म्हणून तुम्हाला सांगतो, गावात कोणी जर जादूगार आला आणि त्याने म्हणला का मी सापाची चिंधीपासून साप बनवतो, हा बनवतो, तो बनवतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जादू अजिबात राहत नाही. बाकी देवावर विश्वास ठेवा, आपल्या गुरुदेवावर विश्वास ठेवा ना, आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवा, असं मी तुम्हाला सांगतो. आणि एक शेवट पुन्हा जादू दाखवतो. त्याच्यानंतर 5 मिनिटाची विश्रांती राहील फक्त. कुणी जाऊ नका, मी 5 मिनिटात बोवा बनून येणार आहोत. एक शेवटची जादू दाखवतो आणि नंतर मी यात जादूचा कार्यक्रम संपवतो. टाळ्या वाजून टाकायचं. आता पहा, ही जादू प्रत्येकानं करा घरच्या घरी. जर आपला इवाई आला समजा एखाद्या दिवशी, तर इवायानं नाही का, इवायच्या समोर इवाईंना ही जादू दाखवा. जिले जिले असेल तिले तिले सांगतो, इवाय तर प्रत्येकाच्याच घरी आहे. आणि हे एक येसन आणायची, हे त्याच्या नाकात नाही टाकायची. आणि हे 5 रुपयाची का 2 रुपयाची शिशी भेटते. इले का करायचं पहा, घरी आला आता आलू पोहा बनायला वेळ आहे, तर तेव्हा का करायचं, त्याला म्हणायचं की इवाई तुम्ही आता बहुत दिवसाच्या पाहुणे आल्या, हे घेऊन टाका, एक बियर मारून टाका. आणि मी आलू पोहा बनतले एक जादू दाखवतो. तर का करायचा, हे अशी शिशी घ्यायची, हे येसन अशी टाकायची, पडली नाही पाहिजे खाली. मेसराम भाऊ खाली लोक पाळायची. हे बघ, हे अशी पडेल तर जादू कशी कशी होईल. मग का करायचा, मस्त अशी फूक मारून टाकायची. अशी मारा फूक, मारलाय फूक, आता टाका बरं, खाली पडते का पाहू. अबा जादूच नाही होऊन राहिली. मारा फूक, हा फूक मारा ना, मारला का फूक. आणि 1 2 3 म्हणा, जलमभर शिशी नाही पड. किती बड्या काम आहे ना, घरच्या घरी काम आहे. 5 रुपयाची असन ना, 8 आण्याची शिशी. 5-5.5 रुपयामध्ये हा जादूचा खेळ आहे. पण आहे कसा पहा, किती सोपा का कला आहे. समजून सांगितलं नाही तर का समजेल तुम्हाला. आता ते समजावून सांगतो. मी का केलं माहिती का, शिशी ओरिजिनल आहे, हेही ओरिजिनल आहे.
पण एक बदमाशकी माझ्या हातात आहे. हे बा अशी बनवून ठेवलो सुतळीची, हे असे ठेवायची, इवायला दाखवायचा कामच नाही, असाच ठेवायचा आहे आणि त्याच्या समोरची टाकत जायची तर बा खाली पडते. तर असा 2-3 वेळ टाकवा, त्याला वाटत काय माझी इवाईल कोणता सोंग करून राहिली बाबा, आणि असं फेकत जा. मग काकरा फूक मारतो म्हणा असा आणि हिरे टाकून देते ती, त्याला का माहित. आणि मग हे अशी टाका, हे अशी पाडन तर खाली पडते, पण इले उलटी पाडा अशी, ते ती जाऊन फसली, जल भरणार पण आता. तर याच ठिकाणी आपला जादूचा खेळ संपला. धन्यवाद.